हा जो थर्ड टॉपिक आहे तुमचा बघा ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, 5x, परत हा ई रेस टू येतोय, करेक्ट. हा सगळा तुमचा कशावर डिपेंड आहे बघा, या फॉर्म्युल्यावर. आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ e raised to x into f of x plus f dash of x into dx equals to e raised to x into f of x plus c. तुम्हाला मी हा फॉर्म्युला पण लिहायला लावला होता पुस्तकामधून वहीमध्ये. ओके, तर मग आता थर्ड क्वेश्चन काय बघा. Integrate the following function with respect to x. Integrate the following function with respect to what? x. त्यातला पहिला क्वेश्चन बघा. 2 plus cot x minus cos x square into e raised to x. Two plus cot x minus cos x square x into e raised to x. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. आन्सर बघा आता. याबद्दल काय पुट करा, i इक्वल्स टू घ्या. लेट i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 प्लस cot x minus cos x square x into e raised to x into what? dx. या फॉर्म मध्ये आणण्यासाठी e raised to x पुढे लिहून घेऊ आपण. i equals to e raised to x 2 plus cot x minus cos x square x into what? dx. आता तुम्ही हा f of x जर मांडला या फॉर्म मध्ये बघा, तर काय करू याबद्दल आपण t पुट करूया. सॉरी, हे फंक्शन म्हणूया. नाव किंवा लेट म्हणा f of x equals to what? 2 plus cot x. या ठिकाणी बघा f of x बद्दल आपण काय म्हणा, 2 plus cot x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं, therefore d by dx of f of x equals to d by dx of 2 plus cot x. therefore याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, f dash of x, 2 चा 0 आणि cot चा काय येतोय minus cos x square x. therefore I equals to फॉर्म्युला काय, e raised to x into f of x plus f dash of x into dx. therefore I equals to फॉर्म्युला काय येतो बघा तुमचा e raised to f of x plus c.
e raised to f of x plus c. Therefore I equals to e raised to x. What is f of x? 2 plus cot x. 2 plus cot x plus c. हे झालं तुमचं आन्सर. एवढा सिंपल आहे हा टॉपिक. सेकंड बघा. e raised to 1 plus sin x divided by 1 plus cos x into what? E raised to x. 1 plus sin x divided by into e raised to x. आन्सर बघा काय येईल. Let I equals to integration of 1 plus sin x divided by 1 plus cos x into e raised to x into what? dx. e raised to x आपण काय करूया, पुढे लिहून घेऊया. into 1 plus sin x divided by 1 plus cos x into dx. आता काही आपण फॉर्म्युले आहेत हे झाले असेल 100 लिहून आपले, पण तरी सुद्धा बघा. sin 2 theta equals to what? 2 sin theta cos theta. Cos 2 theta equals to 2 cos square theta minus 1 equals to 1 minus 2 sin square theta. Therefore हा इकडे जाऊ द्या, cos 2 theta तिकडे जाऊ द्या. Therefore 2 sin square theta equals to यातला घ्या, हा सॉरी हा घ्या, आपल्याला cos 2 theta चा करत नाही. 2 cos square theta हा -1 इकडे तरी काय होऊन जाईल, +1 होऊन जाईल. 1 plus cos 2 theta. इथे काय होतंय, आपला x येतोय, म्हणून काय करूया बघा आता. 1 प्लस या ठिकाणी फक्त x आहे तर काय करतो आपण, x/2 1 प्लस cos x हा 2 काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. इक्वल्स टू therefore I equals to integration of e raised to x sin 2 theta. इथे 2 आहेत करेक्ट, पण ह्या ठिकाणी फक्त आपला sin x आहेत. मग therefore या ठिकाणी मग 2 कट होऊन जाईल. e raised to x 1 प्लस हा 2 ॲज इट इज. इथे 2 आहेत म्हणून 2 आहेत. जर 2 नसेल त्याला किती डिवाइड होतो, 2 ने. म्हणून काय झाला, sin x/2 इंटू cos x/2. इथे 2 आहे म्हणून हा घेतला थिटा, पण इथे 2 नाही तुमचा, म्हणून काय होतं आपण θ/2 डिवायडेड बाय याबद्दल काय आला तुमचा 1 प्लस
टू कॉस स्क्वेअर हा फॉर्म्युला घेतला आपण x/2 इंटू dx. सेपरेट करा डिनॉमिनेटर, एकदा ह्या 1 ला करा एवढा आणि नंतर ह्याला एवढा सेपरेट करा, मध्ये प्लसची साईन आहे. Therefore I equals to e raised to x 1 upon 2 cos square x/2 plus 2 sin x/2 into cos x/2 divided by 2 cos square x/2 into dx. करेक्ट. हा 2 कट, एक cos कट झाला. Therefore I equals to e raised to x 1/2 असाच. व्हॉट इज 1/cos? सेक. म्हणजेच काय आला, सेक स्क्वेअर x/2 प्लस साइन अपॉन कॉस काय आला तुमचा tan x/2 into dx. Therefore बघा आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता सपोज किंवा लेट म्हणू, सॉरी, I equals to e raised to x. आपण काय करूया, हा tan x/2 पहिले लिहून घ्या, कारण टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, सेक येतोय, प्लस 1/2 नंतर काय करतो, सेक स्क्वेअर x/2 इंटू dx. नाउ f of x equals to what? Tan x/2. Therefore याचा डेरिव्हेटिव्ह काय, f dash of x sec square x/2 into dy dx of what, x/2. sec square x/2 हाफ बाहेर काढून घ्या, dy dx of x. f dash of x काय आला तुमचा इंटू 1/2. हा 1/2 काय करा तुम्ही फक्त पुढे लिहून घ्या. Therefore f dash of x equals to 1/2 sec square x/2. फॉर्म्युला काय तुमचा, I equals to integration of e raised to x into f of x plus f dash of x bracket complete into dx equals to e raised to x into f of x plus c. हे खाली घेऊया आपण, equals to e raised to f of x plus c. Therefore I equals to e raised to x into f of x काय tan x/2 plus c. This is your answer. ओके, मेसेज सारखे येत राहतात.
10वीच्या विद्यार्थ्यांना स्पेशली सांगावं लागेल की सगळे मेसेज करत जाऊ नका ऑनलाईन लेक्चरच्या वेळेस. तुम्हाला तिसरा आणि चौथा होमवर्क आहे, सोपा आहे. ओके, याचे फॅक्टर पाडा किंवा सेपरेट करा, हे आन्सर येऊन जाईल. आपण काय करूया, 5 नंबरचा प्रॉब्लेम हा घेऊया. राईट डाऊन 5th नंबर. e raised to x upon x in a bracket x log x square plus 2 log x. e raised to x upon x in a bracket x log x square plus 2 log x, correct? Okay. Answer मध्ये बघा, let I equals to integration of e raised to x divided by x log x square plus 2 log x into dx, करेक्ट? हे आपण आहे ते टर्म जे आहेत ती काय केली या ठिकाणी आयच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेले आहेत. देअरफॉर आता जो हा x आहे हा बघा, आपण याला प्रत्येकाला डिवाइड करून घेऊया. देअरफॉर I इक्वल्स टू e रेस टू x x log x चा स्क्वेअर डिवाइडेड बाय तुमचा हा x, एकदा याला डिवाइड करा एकदा याला डिवाइड करा, प्लस 2 log x divided by x into what? dx. Therefore, I equals to e raised to x, x काय झाला हा कट, log x चा स्क्वेअर प्लस 2 log x divided by x into dx. Now याबद्दल काय गॅप हवा गेला, log x चा स्क्वेअर. Therefore, f dash of x equals to हा log of x raised to n 2 into log x into what? d by dx of what? log x. Composite function आहे 2 into log x. What is d by dx of log x? 1 by x. आला बघा तुमचा f dash of x आहे तसा सेम 2 into log x divided by x, correct? But therefore I equals to integration of e raised to x f of x plus f dash of x into dx equals to into plus c. Therefore I equals to e raised to x, f of x काय तुमचा log x चा स्क्वेअर प्लस c. हे झालं तुमचं आन्सर. पुढचा घेऊया. हा देतो सोडून तुम्हाला. यात सबस्टिट्यूशन मेथड आहेत ती कशी बघा आता.
6 नंबर. e raised to 5x 5x into log x plus 1 divided by x divided by x. करेक्ट. आन्सर मध्ये बघा, let I equals to integration of 5x 5x into log x plus 1 divided by x into dx. करेक्ट. सपोज 5x equals to t पुट करूया. करेक्ट. डिफरेंशिएट with respect to x. d by dx of 5x equals to d by dx of what? t. 5 जर कॉमन काढला तर d by dx of x काय येतोय? 1 dt by dx. करेक्ट. Therefore dt 5x into dx equals to what? dt. Therefore dx equals to dt upon 5. Right? आता या ठिकाणी बघा, x इक्वल्स टू काय, देअरफॉर t बाय 5 हा मल्टिप्लाय याला काय होईल, डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर I इक्वल्स टू या e रेस टू 5 बद्दल e रेस टू t, परत 5x बद्दल काय तुमचा t बाय 5, सॉरी t घ्या, ओके. 5 बद्दल घेतला आपण, t घेतला. या x बद्दल काय घ्यायचं आहे आपला, t बाय 5 प्लस 1 डिवायडेड बाय, परत x बद्दल काय तुमचा t बाय 5 इंटू dt बाय 5. dx काय तुमचा, हा dx काय dt बाय 5. ओके. Therefore I equals to integration of e raised to t. 5 काय झाला, कट झाला, t into log of plus 1 divided by t into dt. आता हा t सेपरेट करा, म्हणजेच बघा t log of t by 5 by t plus 1 by t into dt. परत dt काय झाला तुमचा, कट झाला, e raised to t log of t by 5 plus 1 by t into dt. पुढे बघा, आता f of x काय घ्या तुम्ही, हा log of t by 5. f dash of x काय आला, 1 upon t by 5 into what, 1 by 5. जर नसेल कळाले तर आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप घेऊया. d by dx of log of t by 5 equals to, log x means what, 1 by x, 1 by
t by 5 into dy dx of what? t by 5. डिवाइड काय होता हा मल्टिप्लाय 5 बाय टी इंटू 1 बाय 5 कॉमन काढून घ्या. इथं dt आहेत डी बाय डी टी ऑफ टी इथे पण काय तुमचा टी आहेत विथ रिस्पेक्ट टू टी. टी आणि या ठिकाणी टी आला. 5 बाय टी इंटू 1 बाय 5 इंटू 1 परत 5 बाय काय झाला कट झाला हा तुमचा काय आला 1 बाय टी आले. फॉर्म्युला 1 बाय टी आला. मग therefore I equals to integration of e raised to t into f of t plus f dash of t plus into dx equals to f of t plus c. Therefore I equals to e raised to t. What is f of t? Log of t इथे पण t आहेत सॉरी आणि इथे पण t आहेत तुमचा log of t upon 5 log of t by 5 plus c. I equals to t ची किंमत काय 5x into log of 5x upon 5 plus c. परत 5 कट झाले हे बघा या ठिकाणी टी ची किंमत आपण काय घेतली 5x आहे. I equals to e raised to 5x into log of x plus c. हे झालं तुमचं आन्सर. बाकी सेम असत आहेत इन सुद्धा पुट करा करेक्ट. आपण काय करूया 8 नंबरचा आपण घेऊया. इथं लिएट्रल तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहेत. 8 नंबरचा बघा log x log 1 plus x raised to 1 plus x. आन्सर मध्ये बघा let I equals to integration of log of 1 plus x raised to 1 plus x into what dx. Log m raised to n I equals to integration of 1 plus x raised to what into log of 1 plus x into dx. फॉर्म्युला कुठला वापरला या ठिकाणी बघा log m raised to n equals to what n log m. ओके. मग आता इथं u इंटू लिएट मेथड जर वापरली आपण पहिला लॉग आहेत नंतर कुठला तुमचा अल्जेब्रिक मग हा लॉग पुढे घ्या. I equals to log of 1 plus x
into 1 plus x into dx u into v. फॉर्म्युला काय I इक्वल्स टू u कॉन्स्टंट log integration of 1 plus x into dx minus integration of in a bracket dy dx of log of 1 plus x into integration of 1 plus x into dx into what dx u into v नुसार equals to log of 1 plus x. What is integration of 1 plus x? x raised to n plus 1 म्हणजेच काय 1 plus x 1 plus 1 divided by what 1 plus 1 minus what is d by ds of log x 1 plus x into same 1 plus x raised to what 1 plus 1 divided by 1 plus 1 into dx. फॉर्म्युला बघा हा यूज केला त्या ठिकाणी dy dx of log x काय 1 by x आणि इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx equals to x raised to n plus 1 divided by n plus 1 correct? Plus c. Therefore I equals to log of 1 plus x into 1 plus x चा स्क्वेअर 1 plus 1 काय झाले तुमचे 2 minus integration of 1 upon 1 plus x into 1 plus x चा स्क्वेअर divided by 2 into dx हा काय झाला की कट झाला. Therefore I equals to log of 1 plus x into 1 plus x square divided by 2 minus integration of हा जर तुम्ही 1 by 2 बाहेर काढला तर काय होतं हा 1 plus x into dx. Therefore I equals to हा 1 plus x x by 2 काय करा बाहेर लिहून घ्या into 2 into log of 1 plus x minus 1 by 2 again same integration x raised to n चा फॉर्म्युला into dx. आता जर तुम्ही बघा हा 1 plus x square by 2 1 plus x by सॉरी dx ने प्लस c या ठिकाणी हा आणि हा जर तुम्ही बाहेर कॉमन काढून घेतला तर बघा I equals to 1 plus x square by 2 in a bracket काय राहतोय log of 1 plus x minus 1 by 2 plus c. Minute. हे झालं तुमचं आन्सर. इथं मात्र तो इरेस्टेक्सचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार नाही. नाही घेऊया शेवटचं या ठिकाणी बघा आता cosec log x into 1 minus cot log x.
आन्सर मध्ये बघा, लेट I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cosec log x 1 minus cot log x into dx. आता या ठिकाणी परत सबस्टिट्यूशन मेथड आहे, ती कशी बघा. आता सपोज हा जो इथं बेस ई असतो, करेक्ट, आपण तो लिहित नसतो. log x to the base e equals to what? T. Therefore e raised to t equals to what? Log x. Change of base rule नुसार. Therefore differentiate with respect to what? T. d by dt of e raised to t equals to the x आहे. असं काय होतं म्हटलं, चेंज ऑफ बेस रूल नुसार. ओके, या ठिकाणी फक्त x आहेत. सॉरी, ओके, into d by dt of what? X. What is e raised to t? Same, e raised to t येतो equals to dx upon dt. डिवाइड आहेत, मल्टिप्लाय होऊन जाईल, e raised to t into dt equals to what? dx. Therefore I equals to integration of cosec what is log x? T, cosec t into 1 minus cot t. log x ची व्हॅल्यू काय तुमची? t आहे. व्हॉट इज dx? हा dx काय? e raised to t into dt. Therefore I equals to, या cosec t ने याला मल्टिप्लाय करून घ्या, cosec t minus cosec t into what? cot t into e raised to t dt. e raised to t पुढे लिहून घ्या, cosec t minus t into cot t, हा cot t into dt. Therefore now f of x equals to cosec t. Therefore f dash of x equals to, what is derivative of cosec? Minus cosec t into cot t. Therefore I equals to e raised to t f of t, या ठिकाणी परत तुमचा t राहील, plus f dash of t into dt. Therefore I equals to e raised to t f of t plus c. I equals to e raised to t, what is f of t? Cosec t. Therefore I equals to t ची किंमत फक्त पुट करा,
आपण काय केली, टी ची किंमत लॉग एक्स ई रेस टू लॉग एक्स इंटू कोसेक लॉग एक्स प्लस सी. पण त्या ठिकाणी बघा आता, सो या ठिकाणी ई रेस टू टी ची किंमत आपण एक्स घेतलेली आहे, आणि नाहीतरी ई रेस टू लॉग एक्स काय होतं तुमचा एक्स, देअरफॉर एक्स इंटू कोसेक लॉग एक्स प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. या ठिकाणी एक्सरसाइज संपलेले आहेत. नंबर ऑफ एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचे. आता इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन हे पण सोपं आहेत. ए आणि बी च्या किमती काढायच्या आहेत तुम्हाला आणि त्या पुट करायच्या आहेत फक्त. ओके, या टॉपिकवर क्वेश्चन नंतर आपण घेणार आहोत. यातलं फक्त पेज नंबर 145 आणि 145 कट येत होतं, 145 तुम्हाला यात नसेल म्हणजे बघा हे समथिंग इंटरेस्टिंग हे फक्त कट आहे. यातले मी टिपिकल प्रॉब्लेम हे चॅप्टर आपण संपवणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यातलंच पुढचं चॅप्टर घेऊ, डिफरंट इंटिग्रेशन. ओके, त्यानंतर मग आपण सेक्शन 1 कडे जाणार. बाकी शेवट तुमचा बराचसा पोर्शन हा कट आहे. ओके, बाय.